जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील सरपंच मोबिन अब्दुल करीम कुरेशी यांना तिसऱ्यांदा अपात्र ठरवण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाच्या चौकशी अहवालात गंभीर अनियमितता निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे गावात राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील सरपंच निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे। कौसडी ग्रामपंचायत सदस्य रंजना हनुमान सोमाणे व इतर 8 सदस्यांनी 5 जानेवारी 2024 रोजी ॲडव्होकेट सतीश घुगे, ॲडव्होकेट अक्षय होंडे यांच्यामार्फत सरपंच मोबिन अब्दुल करीम कुरेशी व ग्रामसेवक खराबे यांच्या विरुद्ध ग्रामसभा व मासिक सभा न घेतल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1998 चे कलम 7136 नुसार अपील दाखल केले होते। प्रस्तुत अपील ही जिल्हाधिकारी गावडे यांनी ॲडव्होकेट सतीश घुगे यांचा अंतिम युक्तिवाद ग्राह्य धरून मंजूर केले। मोबिन कुरेशी यांनी जिल्हाधिकारी गावडे यांच्या निर्णयास उच्च न्यायालयात खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे आव्हान दिले। माननीय उच्च न्यायालयाने फेर चौकशीसाठी परत जिल्हाधिकारी परभणी येथे पाठवले। परत प्रस्तुत अपील ॲडव्होकेट सतीश घुगे यांनी हजर होऊन अपीलार्थी यांची बाजू मांडली व जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी 25 एप्रिल 2025 रोजी अपीलाचा निर्णय दिला व सरपंच मोबिन कुरेशी यांना पदावरून उर्वरित कालावधीसाठी काढून टाकण्यात आले। ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई दाखल करण्यात आली। आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले। प्रस्तुत अपीलात ॲडव्होकेट सतीश घुगे यांना ॲडव्होकेट अक्षय होंडे, ॲडव्होकेट SN दहिफळे, ॲडव्होकेट डाखोरे यांनी सहाय्य केले।